नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना व पीएम किसान योजना या दोन्ही योजनेच्या पुढील हप्ते संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता हे दोन्ही हप्ते म्हणजे 4000 रुपये व पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16 हप्ता हे 2000 रुपये म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये व पीएम किसान योजनेचे 2000 रुपये हे 6000 रुपये तिन्ही हप्त्याचे 6000 रुपये एका दिवशी येणार आहेत। याची तारीख सुद्धा राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेची जे काही रक्कम आहे वार्षिक 12000 रुपये आहे, याच निधीमध्ये वाढ केली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही किती वाढ असणार आहे, याचबरोबर ही वाढ प्रत्येक शेतकऱ्यांना मिळवण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामं करायची ते 5 कामं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम 3 महत्त्वाच्या बाबी आहेत। त्याच्यामध्ये लँड सीडिंग म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन, जमीन तुमच्या नावावर आहे किंवा नाही। कारण की ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या, ही पहिली गोष्ट महत्त्वाची आहे। तुमच्या जमीन नाव खरंच असेल, तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तरी तुमचं लँड सीडिंग नो जर दाखवत असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 16 हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन्ही हप्ते असे 6000 रुपये एकाच हप्त्यामध्ये येणार नाहीत। त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या तलाठी किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमचा लँड सीडिंग म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन जे जिथं नो आहे ते तुम्हाला यस करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। यस केल्याशिवाय तुम्हाला हे तिन्ही हप्ते एकत्र येणार नाहीत। याचबरोबर दुसरा मुद्दा म्हणजे ई केवायसी, पीएम किसानची ई केवायसी करणे अत्यंत बंधनकारक आहे। तुम्ही जर पीएम किसानची ई केवायसी तिथं जर नो दाखवत असेल तर लवकरात लवकर जवळच्या सीएससी सेंटरला भेट देऊन तुमची ई केवायसी करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। तुम्ही जर ते केलं नाही तर तुम्हाला येणारे पुढील हप्ते बंद होतील। याचबरोबर तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणे। तुमच्या जर आधारला बँक खातं लिंक नसेल तर तुम्हाला ते हप्ते येणे बंद होतील। नो जर असेल तर लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या व त्या खात्यामध्ये तुमचे पुढील हप्ते मिळवा। हे 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। याचबरोबर मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते एकत्र का येणार याचंही तुम्हाला कारण सांगणार आहे। त्याच्यामध्ये मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्य सरकारच्या माध्यमातून, महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना चालू केली आणि ही योजना चालू करून जवळपास 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। परंतु पहिला जो हप्ता आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता राज्य सरकारच्या माध्यमातून काही तांत्रिक अडचणीच्या कारणास्तव खूप उशिरा ट्रान्सफर झाला। त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची तारीख सुद्धा निघून गेलेली आहे आणि तिसऱ्या हप्त्याची तारीख सुद्धा जवळ आलेली आहे। त्यामुळे कालावधी तिन्ही हप्त्याचा संपलेला आहे आणि फक्त एकच हप्ता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला आहे। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हे जे काही हप्ते पेंडिंग आहेत, जवळपास 2 हप्ते पेंडिंग पडत चाललेले आहेत। त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास 2280 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि मागे संपलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकरिता 1720 कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या दोन्ही हप्त्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध झालेला आहे। याचबरोबर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा आता 16 हप्ता लवकर काय येणार हे तुम्हाला सांगणार आहे। कारण की पीएम किसानचा हप्ता 15वा हप्ता वितरित होऊन जवळपास 2च महिने झालेले आहेत आणि लवकरच काय येणार हे याचंही तुम्हाला कारण सांगतो मित्रांनो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका आता पुढे जवळपास 16 एप्रिलला याची तारीख जाहीर झालेली आहे। परंतु 16 एप्रिल अगोदर जवळपास 15 फेब्रुवारी पासूनच लोकसभेची आचारसंहिता लागू शकते आणि लोकसभेची आचारसंहिता लागल्यामुळे कोणताही पेमेंट ट्रान्सफर होत नसते, गव्हर्नमेंटचे कोणतेही कामं होत नसतात। त्याच्यामुळे लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वीच नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते, याचबरोबर पीएम किसान योजनेचा 16 हप्ता किंवा पीएम किसान योजनेचा 17 हप्ता म्हणजे पीएम किसानचे दोन्ही हप्ते एकत्रच येऊ शकतात। कारण की आचारसंहिता किंवा लोकसभेच्या निवडणुकांना लागणारा कालावधी हा राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून पाहता हे संपूर्ण पुढील हप्ते सुद्धा एका दिवशी शेतकऱ्यांना राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाऊ शकतात। हा एक महत्त्वाचा मित्रांनो टर्निंग पॉइंट आहे। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे सर्व जर हप्ते एकत्र मिळवायचे असेल तर तुम्हाला लँड सीडिंग म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन, याचबरोबर ई केवायसी, याचबरोबर तुमच्या आधारला बँक खाते लिंक असणे, हे तिन्ही कामं अत्यंत महत्त्वाचे आहेत, हे करणे गरजेचे आहे। याचबरोबर मित्रांनो, आता हे हप्ते तर येणारच, परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या सूत्रांच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारचे जे काही वार्षिक पीएम किसान योजनेच्या माध्यमातून वार्षिक 6000 रुपये दिले जाणार आहेत, त्याचे 6 वरून 8000 रुपये होणार असल्याची सुद्धा माहिती सूत्रांच्या माध्यमातून दिली जात आहे। आणि ही बातमी 100% खरी आहे।
कारण की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका पाहता सरकार हे या निधीमध्ये वाढ करणार आहे। याचबरोबर मित्रांनो आता 6,000वरून हे 8,000 काही दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे। याचबरोबर मित्रांनो आता पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते हे 3 हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना एका दिवशी 6,000 रुपये 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत येऊ शकतात अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना व पीएम किसान योजना या दोन्ही योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल भारतीय शेतकरी YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो तुर्तास ते थांबतो, तोपर्यंत धन्यवाद।